आणि कार्यक्रमाला नंतर सुरुवात होईल. हिंदवी स्वराज्याचे संस्थाचे पूजन मान्यवर करत आहेत. मान्यवरांमध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष दादासाहेब डॉक्टर जी.एन. मराठे, प्रमुख अतिथी तात्यासाहेब अंके ठाकरे, अण्णासाहेब के.डी. पाटील, बापूसाहेब जे.टी. देसले, प्राध्यापक प्रकाश पाटील सर, दादासाहेब पराजी भेडसे, गौरवमूर्ती दादासाहेब बी.एस. पाटील, सर्व मान्यवर प्रतिमेचं पूजन करत आहेत. मित्रांनो, पान जरी कोरं असलं तरी पानालाही भावना असतात. पान जरी कोरं असलं तरी पानालाही भावना असतात. मन जरी वेगळं असलं तरी मनालाही भावना असतात. असे कोऱ्या पानावर मनाने लिहिलं तर ते आत्मविष्कार ठरतात. अशा आत्मविष्कारातून फुललेला हा सहस्त्र चंद्रदर्शन गौरव सोहळा, या गौरव सोहळ्याच्या निमित्ताने दादासाहेब काय होतं सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित झालेल्या मान्यवरांमध्ये कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले तात्यासाहेब डॉक्टर एम.के. बापूसाहेब ॲडव्होकेट जी.टी. देसले, प्राध्यापक प्रकाशजी पाटील सर, दादासाहेब उत्तमराव वेडसे, गौरवमूर्ती दादासाहेब बी.एस. पाटील, सौभाग्यवती उभे असलेल्या मान्यवरांना विनंती, संयोजन समितीच्या मान्यवरांना विनंती की कृपया आपण जागा करून द्यायची आहे. या महात्मा ज्योतिराव फुलेंच्या उक्तीप्रमाणे त्यांची वृत्ती असते, हा त्यांचा जीवन मंत्र असतो. समाजाच्या उत्थानाचं एखादं क्षेत्र निवडून ते लोकोत्तर कार्य करतात. मग ते क्षेत्र शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, जनसाक्षरता, अंधश्रद्धा निर्मूलन असेल. आपण निवडलेल्या क्षेत्रात ते निरपेक्षपणे काम करत असतात. त्यांना कशाचीही अपेक्षा नसते, पण समाज पुरुषाचं त्यांच्या कार्याकडे लक्ष असतं. अशी लोक आणि ह्या अन्न करण्याची लाडू तुला करण्याची निश्चित झाले. पुस्तक आणि मस्तक यांच्या मेळाबरोबर उदर शांतीची व्यवस्था या ठिकाणी झालेली आहे. दादांचे गुरुजन, मित्र परिवार, शिष्यगण, दादांच्या संस्थेतील शिक्षक सहकारी आहे. समितीने सोडलेला संकल्प आज सिद्धीत जात आहे, याचा अतिशय आनंद होत आहे. यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा. सर्वांना कृतज्ञता. धन्यवाद दादासाहेब. यानंतर अतिथी परिचय व सत्कार समारंभात गौरव सोहळ्याचे अध्यक्ष दादासाहेब डॉक्टर जी.एन. मराठे आणि मनुष्याचं आयुष्य सुरुवातीच्या अनुभवापासून सुरू होते
असे अनुभव संपन्न व्यक्तिमत्व असलेले दादा यांचा सन्मान योगेश दादा पाटील करतायत. मित्रांनो, कोणतेही फूल कधी दुसऱ्या फुलाची स्पर्धा करत नाही. कोणतेही फूल कधी दुसऱ्या फुलाची स्पर्धा करत नाही, कारण त्यांना पण माहीत असतं की निसर्गाने प्रत्येकाला वेगळं. आणि बुकेदेव डॉक्टर राजेंद्र आहे आदरणीय अण्णासाहेब केली पाटील यांचा सन्मान करत आहे. पैशाने श्रीमंत असणारी माणसं पावला पावलावर भेटतात, पण मनाने श्रीमंत असलेली माणसं भेटण्यासाठी ही पावलं अण्णासाहेबांचा सन्मान या ठिकाणी झालेला आहे. धन्यवाद. दोस्तों, कल्पना सुंदर होती है पर उसे जिया नहीं जा सकता. कल्पना सुंदर होती है पर उसे जिया नहीं जा सकता और वास्तव यानंतर पुढील प्रमुख अतिथी मान्यवर आहेत प्राध्यापक प्रकाश पाटील सर. विद्यार्थी दशेपासून सुरू असलेली त्यांची आपण शब्दांना स्पर्श करू शकत नाही. आपण शब्दांना स्पर्श करू शकत नाही, मात्र मनाला स्पर्श करण्याची ताकद शब्दात असते. मनाला स्पर्श करण्याची ताकद शब्दात असते. अशा शब्दांच्या ताकदीने श्रोत्यांच्या मनाला स्पर्श करणारे प्राध्यापक प्रकाश पाटील सर यांचा सन्मान प्राचार्य सोडवळ करतायत. यानंतर मन बोलू नये अशी श्रद्धा हवी, निष्ठा धरू नये अशी भक्ती हवी, सामर्थ्य संपू नये अशी शक्ती हवी आणि कधी विसरू नये अशी नाती हवी. अशा प्रकारचं नातं जपण्याचं काम आमचे आदरणीय पराग बेडसे यांनी केलेलं आहे. असे समाधानी व्यक्तिमत्व असणारे प्राचार्य दादासाहेब B.S. पाटील यांचे जीवन कार्य एकला चलोरे या अंकांचं या प्रसंगी आपण प्रकाशन करावं ही ॲडव्होकेट बापूसाहेब J.T. देसले आणि समस्त मान्यवरांना विनंती की कृपया त्यांनी गौरव अंकांचं प्रकाशन करावं. उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात आपण सगळ्यांनी जात आहे. दादासाहेब B.S. पाटील यांच्या जीवन कार्य व कार्यकर्तृत्वाची ओळख असणारे गौरव अंक दैनिक तोफ आणि साप्ताहिक एकता चॅनल या अंकांचं विमोचन मान्यवरांच्या दादांनी आजपर्यंत अनेक शिक्षण क्षेत्रामधील व्यक्तींना मोठं केलेलं आहे, त्यांचा सन्मान केलेला आहे, गौरव केलेला आहे आणि म्हणून अशा व्यक्तीचंही अथर्व या अंकाचं प्रकाशन तात्यासाहेब डॉक्टर M.B. ठाकरे सर व इतर मान्यवर या ठिकाणी करतायत. अथर्व या ग्रंथाचं विमोचन मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे. संघर्षातून सिद्धीकडे वाटचाल करणारे व्यक्तिमत्व गौरव ग्रंथाचं विमोचन मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे. दादा समाज पुरुषाला समर्पित केलेलं तुमचं आयुष्य हा एक धुंद आनंद यात्रेच्या जीवन साधनेचा आदर्श आलेख आहे. साक्री तालुक्यातील कापणी गावात सीताराम पाटील तात्याजी व द्रौपदामाई या शेतकरी दाम्पत्याच्या पोटी 12 फेब्रुवारी 1945 रोजी तुमचा जन्म झाला. आई वडिलांच्या कष्टमय जीवनाची जाण ठेवली. ज्ञान साधना हीच आनंद साधना हा मंत्र जप पावठे साक्री धुळे पुणे
अशी शैक्षणिक परिक्रमा करीत पुणे विद्यापीठातून तुम्ही 1970 मध्ये MSc भौतिकशास्त्र पदवी संपादन केली. दादा 19 मे 1971 या दिवशी तो रत्नाबाई अर्धांगिनी म्हणून तुमच्या आयुष्यात आल्या आणि जून 1971 पासून नंदुरबारच्या गतू पाटील महाविद्यालयात आपल्या प्राध्यापक पदाची घेणे हे तुमचे गुणविशेष म्हणजे यशाचा पासवर्ड आहे. दादा आई वडिलांच्या कष्टाचा वारसा आणि माणुसकी येथे ज्ञान मंदिर उभारले. नंदुरबार मराठा पाटील समाज मंडळाच्या माध्यमातून नंदुरबारला शाही गणनापुढे समाजसेवेचा एक विधायक आदर्श घालवले. दादा प्राध्यापक प्राचार्य उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणातील कार्य आणि विविध सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून तुम्ही अनेकांच्या आयुष्याला आशय आणि आकार दिला. आयुष्य तुडवायच्या वाटेवर फुला पानांनी बहरलेला आणि गडद सावली देणारा झाड बनून राहिला. समाज पुरुषाने याची दखल घेतली. परिणामी निसर्ग मित्र पाटीलसाहेब यांचे ठाकरे यांना विनंती करतो की आपण दादासाहेबांना मानपत्र आणि प्रतीक हे आपण प्रदान करायचे. तुम्ही आजवरच्या आपल्या जीवन प्रवासाबद्दल चिंतन करू शकता. छपराचं घर, बैलगाडी, झोळी, बाळ, माल तो आरंभ सतत तुमच्या डोळ्यासमोर राहावा म्हणून हे प्रतीक तुम्हाला प्रदान करीत आहोत. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी तात्यासाहेब प्रतीक भेट द्यावी. दादा नाजूक पाकळ्या किती सुंदर असतात. रंगीत कळ्या रोज उमलत असतात. नजरेत भरणारी सर्वच असतात परंतु हृदयात राहणारी असतात. यानंतर ज्याने ही बैलगाडी तयार केलेली आहे त्याचे कारागीर भटू बेंद्रे कासारे यांचा सत्कार आदरणीय डॉक्टर तात्यासाहेब यांचे ठाकरे यांनी करायचा आहे. भटू बेंद्रे बैलगाडी प्रतीकचे कारागीर भटू बेंद्रे यांचा सन्मान तात्यासाहेब यांचे ठाकरे करत आहेत. यानंतर गौरवपूर्ती सत्कार समारंभ. मित्र, साक्री तालुक्याच्या कान नदीकाठी कावठे या छोट्याशा गावाच्या मातीत प्राचार्य दादासाहेब PS पाटील यांच्या रूपाने नेतृत्वाचे दिन संपवले. दादांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. शैक्षणिक, सामाजिक व विविध समितीचे सदस्य आदरणीय योगीदादा पाटील कृपया यांनी अंतर्भागी यावं. अण्णासाहेब केवी पाटील, दादासाहेब PS पाटील यांचा गौरव करत आहे. मी पोर्ट्रेट भेटवस्तू प्रदान करण्यासाठी संयोजकांना विनंती करतो की समोर पोर्ट्रेट आहे ते पोर्ट्रेट कृपया आपण स्टेजवर द्यावं. सत्कार सोहळ्याच्या प्रसंगी गौरवमूर्तींना पोर्ट्रेट भेटवस्तू प्रदान केली जात आहे. मी पोर्ट्रेट प्रदान करण्यासाठी आमंत्रित करतो माननीय दादासाहेब भरा उत्तमराव बेडसे यांना. दादासाहेब चंद्रदर्शन गौरव सोहळ्याच्या निमित्ताने आदरणीय अण्णासाहेब केवी पाटील, दादासाहेब PS पाटील यांचा सत्कार करत आहेत. तर त्याच प्रसंगी पोर्ट्रेट भेटवस्तू प्रदान करण्यासाठी आमंत्रित करतो प्राचार्य दादासाहेब PS पाटील यांचे एक आकर्षक पोर्ट्रेट राजन पवार सर यांनी तयार केलं आणि ते प्रदान करतायत दादासाहेब पराग उत्तमराव बेडसे सर. धन्यवाद दादासाहेब. बैलगाडी तयार करणारे कारागीर आणि पोर्ट्रेट तयार करणारे कारागीर दोघेही तब्बल 54 वर्षापूर्वीचा तो दिवस आज
आठवलेला आहे. स्त्री समर्पण आणि पुरुषाचं कर्तृत्व यांची बेरीज म्हणजे शुभविवाह. दादा मागे या मागे लोक झूम आहे तुम्हाला मागे. पत्नीच्या कष्टाची दखल घेणारा पती, पत्नीच्या कष्टाची दखल घेणारा पती आणि पतीच्या कर्तृत्वाचा अभिमान बाळगणारी पत्नी हे गणित छान जमलं की संसार सुखाचा होतो, संसार सुखाचा होतो. 54 वर्षाचं ताराबलं चंद्रबलं देव सर विद्याबलं दैवबलं देव लक्ष्मीपती ते मनसा स्मरामि. दादासाहेबांनी आधी मला टाकायची आहे आणि दादासाहेब आधी सौभाग्याची रक्कम त्यांनी मला टाकतील. स्त्री समर्पण आणि पुरुषाचं कर्तृत्व यांची बेरीज म्हणजे शुभविवाह. त्यांची बेरीज पत्नीच्या कष्टाची दखल घेणारा पती आणि पतीच्या कर्तृत्वाचा अभिमान बाळगणारी पत्नी हे गणित छान जमलं की संसार सुखाचा होतो, संसार सुखाचा होतो. आदरणीय दादासाहेब आणि सौभाग्यवती रत्नमालाताई यांचं 54 वर्षाचं वैवाहिक जीवन सुखी दादासाहेब DS पाटील यांच्या सहस्र केंद्रदर्शन गौरवाच्या निमित्ताने या ठिकाणी नंदुरबारचे आमदार माजी मंत्री दादासाहेब विजयकुमार गावित या ठिकाणी उपस्थित आहेत. दादासाहेबांच्या इतर कोणीही मान्यवरांनी सत्कारासाठी वरती जायचं नाहीये. या प्रसंगी फक्त दादासाहेब विजयकुमार गावित हे दादासाहेब DS पाटील यांचा सन्मान करतात. पाटील यांचा सन्मान करत आहे माजी मंत्री विद्यमान आमदार दादासाहेब विजयकुमार गावित. धन्यवाद दादासाहेब. उपस्थित सर्व मान्यवरांना एक नम्र निवेदन आहे की कृपया करायचं असेल त्यांनी कृपया कोणी बुके किंवा शाल प्रदान करू नये. दादासाहेबांनी ग्रंथांचं आव्हान केले, कृपया आपण ग्रंथच देणार आहोत पण ते सगळा कार्यक्रम संपल्यानंतर पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती की कृपया कोणी आणि म्हणून मग मी ते वाचून दाखवणार. सगळ्यांच्या वृत्तीनुसार मी दुसऱ्यांदा परमेश्वर प्राप्तीचा आनंद घेत आहे. एकदा रथाची दोन्ही चाके शाहूत असताना जिजामाता महाविद्यालयाची प्राचार्याची धुरा समर्थपणे सांभाळून निवृत्त होताना आणि आज हा गौरव सोहळा पाहताना आयुष्य म्हणजे आठवणीचा धुंदळ असतो. प्रत्येक फुलाच्या सुगंधाची जात वेगळी असते. तसेच आयुष्याचा प्रत्येक क्षण मनाला आठवण करून देतो. आठवण आनंदही देतो. गावठ्याच्या प्राथमिक शाळेत झाले. 8वी ते 11वी पर्यंतचं शिक्षण इंग्लिश स्कूल साखरे येथे झाले. भाऊसाहेबांना लहानपणापासून अभ्यासाची आवड होती. कधी घरच्या धाब्यावर झोपडी बांधून तर कधी आमच्या वडिलांच्या नदी पलीकडे शेत होतं. शेताच्या बांधावर गोलाकार डेरेदार सर्व तुकड्यांमधून पहिले येत असत. हाच काळ कैलासवासी S.K. बापू गणिताचे प्राध्यापक यांनी ओळखला आणि त्यांचे बंधू प्राचार्य N.K. पाटील यांच्या मलेरिया हॉस्टेलमध्ये राहायची सोय करून दिली. घरच्या तुटपुंज्या मदतीवर दिवस काढले. पण त्यावेळी विशेष वैशिष्ट्य असं होतं की अण्णांच्या सुविद्य पत्नी सौ सुहासवहिनी आईच्या मायेने जीव लावत. भाऊसाहेब इंजिनियर व्हावं ही आमच्या कुटुंबाची इच्छा होती. पण या घटना घडलेल्या ठरलेल्याच असतात असं म्हटलं जातं आणि असेलही कदाचित तसेच. पुढे शिक्षण BSc म्हणा
क्रमप्राप्त होतं आणि त्याच्या पुढे शिक्षणाचा मार्ग रुजावला. फागणे येथे शिक्षकाची नोकरी पत्करली. फागणे व धुळे येथे शिकवण्या केल्या. पावसाळ्यात सायकलीवरून जाळे करत मी त्यावेळी पी.डी. सायन्सला धुळ्याला होते आणि म्हणून मला भाऊसाहेबांचे ते हाल पाहताना डोळ्यात अश्रू येत शिकत होते. परंतु त्या काळात भाऊसाहेबांनी एम.के. अण्णांकडचे संबंध कायम ठेवले. सेवेची संधी घेतली. एकदा क्रिटिकल परिस्थितीत दवाखान्यासाठी व इतरत्र जी सेवा केली ते गुणगान श्वास वैनिक आवर्जून करतात. या संघटनेला गेले असता बरेच जण बसले. फक्त बाबूलाल शब्द निघाला मग त्यांनी सेवेचा पाढा भासवईने मध्येच म्हणाले, तो बाबूलालचा कार्यक्रम आहे ना, तो 2-2.5 तासात कसा होईल. भाऊसाहेबांनी MSc साठी अर्ज टाकणे चालूच होते. तेव्हा अखिल भारतीय विद्यार्थी सहाय्यक समिती कोल्हापूरतर्फे राहायला 25 रुपये आणि मेससाठी 140 रुपये अशी मिळाली आणि तुटपुंजी मदत घरून जी असेल ती. 70-71ला पुण्याला फर्ग्युसन कॉलेजमध्ये डेमॉन्स्ट्रेटर म्हणून काम केले आणि इतरत्र वेळात शिकवण्याही केल्या. 15 जून 1971ला GTP कॉलेज नंदुरबारला प्राध्यापकाची नोकरी मिळाली. कुटुंबाच्या जबाबदारीचं जोखड खांद्यावर होतं, पण प्रामाणिकपणे नोकरी करणे, परिस्थितीची जाण ठेवणे, विद्यार्थ्याच्या समस्या, ज्येष्ठांचे आशीर्वाद आणि विश्वास हे डोळ्यांनी दिसत पुराव्याला आहेत. त्या साधा शिरा करायचा झाला तर असा आवाज असायचा तिचा की समोरच्या काकूला वाटलं पाहिजे हा बायचाचा मुलगा नंतर काय. भाऊसाहेबांना पाहुणचार म्हणजे काव्याच्या नसतो असे चवदार होते. त्याही नाही डॉक्टर दाम्पत्य हे त्या ठिकाणी होते. मग काय बडदास केसी राहायला VIP ट्रीटमेंट आणि चवीचा नॉनव्हेजचा. भाऊसाहेबांना अनेक संघर्षांना तोंड द्यावं लागलं. रतनजी टाटा म्हणतात त्याप्रमाणे अडखळले नाही, थांबले नाही, घट्ट जसे सूर्य किरणांच्या शब्दाने जगाला म्हणतात, तुम्ही जगण्यासाठी मी पडलेल्या लढलेल्यांची कामे करतात, गरीब व होतकरू मुलांना यथायोग्य मदत करतात. ठळकपणे एम.के. अण्णा कुटुंब नंदुरबारला GTP कॉलेजमध्ये असताना त्यांचे मित्र दिलीप मोरे यांच्या जिजामाता महाविद्यालयात शिक्षकांच्या अनेक समस्या होत्या. त्यांनी भाऊसाहेबांना प्राचार्यपदी बोलावून घेतले. तेव्हा भाऊसाहेब रात्री मुक्कामी बाहेरकडे येत सगळ्या शिक्षकांना बोलवत रात्री केस स्टडी करत ठेवले होते. तर आज आरेफ आणि पैसा हा संबंध मी मानत नाही, पण आरेफ पद प्रतिष्ठा आणि म्हणतो आपण मेल्यानंतर काय कामाची, त्यामुळे योग्य वेळची मदत किती महत्त्वाची असते हे लक्षात येतं. आणि शाहीर हरिभाऊ मराठे यांची मोठी मदत मिळाली व शाहीर हरिभाऊ मराठा पाटील मंगल कार्यालय साखरे बंधू 2 मिनिटं बोलण्यात वेळ जाईल बोलताना. कोणत्याही यशस्वी पुरुषामध्ये त्याच्या गंभीर स्त्रीचा हे जरी आता गुळगुळीत झाले असले तरी आमच्या बहिणीच्या बाबतीत ते वास्तव आहे. भाऊसाहेबांचे बॉलचे ऑपरेशन झाले आणि आम्ही होता जवळ वरून भरपूर रक्त देऊन सुद्धा रक्त थांबायचं नाही. तेव्हा ऑपरेशन बंद केलं, बेड रेस्ट घ्यायला सांगितले. तेव्हा 21 दिवस. धन्यवाद साहेब. मित्र, सुखासाठी ॲडव्होकेट बापूसाहेब जेटी देसले यांनी या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करावं ही विनंती. ॲडव्होकेट बापूसाहेब जेटी देसले. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले व्यासपीठावर आणि समोर बसलेले सर्व सन्माननीय मित्रमंडळी, यापूर्वी
दादासाहेबांच्या भगिनीने बराच वेळ घेऊन त्यांचं जीवनचरित्र कसं आहे याबद्दल परिषद सविस्तर अशी माहिती दिली. दादासाहेब B.S. पाटील हे खरं म्हणजे एक माणूसवेडा माणूस. त्यांना मित्रांना कसे जास्त मित्र मिळवता येतील आणि त्यांच्याशी कायमचा संपर्क कसा राहील असं दादासाहेबांचं काम. दादासाहेब खरं म्हणजे एक नवीन तरुणांना एक प्रेरणा घेणारा एक प्रेरणास्रोत आहे. दादासाहेब हे सामाजिक कामामध्ये स्वतःला झोकून देतात. ही या साथीची फार जवळ महत्त्वाची साथ आवश्यक असते. या ठिकाणी मुद्दाम विरोध करतो त्यांच्या जीवनसाथी ज्या आहेत रत्नमाला यांनी दादासाहेबांना कायम चांगली साथ दिली, त्यांना काम करण्याची संधी दिली, म्हणून सामाजिक जीवन दादासाहेब चांगल्या प्रकारे करू शकले असं मला वाटतं. ज्यावेळेस चांगल्यापैकी काम करतोय, काम करण्याला साथ देतो, त्यावेळेस घरातला माणूस चांगल्यापैकी काम करू शकतो. हे दादासाहेबांच्या बाबतीत मी मुद्दाम नमूद करतो. दादासाहेब कुटुंबवात्सल्य अगोदर भगिनी सांगितलं तसंच दुसरं एक उल्लेख करतो. दादासाहेबांच्या जीवनाचं फार जवळून मला माहिती आहे. न्यू इंग्लिश स्कूल साखरीचं जे आहे त्याचे ते विद्यार्थी आहेत. त्या न्यू इंग्लिश स्कूलमधून त्यांनी 8वी ते 11 शिक्षण घेतलं. तसं मी सुद्धा ते न्यू इंग्लिश स्कूल साखरीचाच विद्यार्थी आहे. त्या शाळेने तत्कालीन अध्यक्ष, आता तर परागजी बेडचे अध्यक्ष आहेत, पण त्यांचे आजोबा ते जे होते अप्पासाहेब बेडसे यांचं या ठिकाणी नामोल्लेख करणं फार जरुरीचं आहे. अप्पासाहेब बेडसेंनी खेड्यावर जाऊन सुद्धा प्रत्येक खेड्यातला होतकरी मुलगा कोण आहे त्याला म्हणजे फ्रीशीट देणं, त्याच्याबद्दलची सर्व सोय लावणं, लांबचा असेल तर. धन्यवाद डॉक्टर साहेब. आज समोर उभे असलेले आमच्या वळसे पाटील कुटुंबावरती प्रेम करणारे सर्वांचं सज्जनांचं मी स्वागत करतो. बंधूंनो, कैलासवासी श्री सीताराम फुला पाटील उर्फ तात्याजी 2 रुपयाच्या भाडं पावट्यात गुरा असल्यामुळे पावट्याहून गूळ घ्यायचा आणि तो दोंड्याच्या मार्केटला न्यायचा आणि त्याचं भाडं होतं फक्त 2 रुपये. कैलासवासी श्रीमती द्रौपदाबाई सीताराम पाटील उर्फ बायजा ज्या आमच्या आई होत्या, त्या आता आपण जाऊ म्हणतो, पण त्या काळी त्या चोळी शिवायच्या आणि त्या चोळीची मजुरी होती 1.5 आना. 100 पैशांचा 1 रुपया होतो, 6 पैशांचा 1 नाणा होत असे आणि 1.5 आना म्हणजे 9 पैशांवरती चोळी शिवायची आणि त्याच्या पैशांवरती आपल्या संसाराचा गाडा चालवायचा. आणि म्हणून परिस्थिती गरीब होती का? परिस्थिती गरीब म्हणून कृपया कधीही परिस्थितीला हिणवू नये. त्याच गरीब परिस्थितीला चॅलेंज समजावं आणि ते चॅलेंज आमचे मोठे बंधू श्री बाबूलाल सीताराम पाटील, ज्यांना आम्ही अभिमानाने कुटुंबीय नाही पण सर्व गाव भाऊसाहेब म्हणून संबोधत होतो. आणि त्या आमच्या या पितृतुल्य बंधूंनी, कारण जन्म कुठे घ्यावा हे आपल्या कोणाच्याही हातात नसतं, परंतु जरी जन्म आपला गरिबीत झाला असेल, परंतु गरिबीतच शिल्पत न राहता आपण चॅलेंज स्वीकारून याच्यात बदल करू आणि ते चॅलेंज या आमच्या पितृतुल्य बंधूंनी स्वीकारलं. आणि हे निर्वाद सत्य आहे, कारण ज्याचा व्यवसाय जो असतो त्याचा पाल्य तोच व्यवसाय करतो. कदाचित आमचे हे बंधू हवा खाऊन पाणी पिऊन कोणालाही न सांगता झोपून म्हणजे भुके राहून असतात. आणि जेव्हा आपण कमवतो होतो तेव्हा आपण इतरांना मदत केल्याची रेषा
या मदत घेतलेल्यांपेक्षा मोठी होते, तेव्हा आपलं जीवन सुंदर होतं असं समजलं जातं. परंतु बंधूंनो, आयुष्य मिळालं. धन्यवाद काकासाहेब. आदरणीय दादासाहेबांचे बंधू की उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये वादी ठेवण्याचं श्रेष्ठीजनाचं श्रेष्ठ काम यशस्वीरित्या पाडित आहे. अशा सर्व श्रेष्ठींना सर्वप्रथम नमस्कार करतो, संयोजकांना नमस्कार करतो, आपल्यालाही नमस्कार करतो. आपल्याला नमस्कार याच्यासाठी की आपल्याला सर्वांना बोलायची इच्छा आहे. प्रत्येकाला वाटतंय मला बोलू दिलं पाहिजे, 2 मिनिटं तरी माझ्या भावना व्यक्त केल्या पाहिजे आणि कोणालाच बोलता येणार नाही असं संयोजक सांगताय. आणि म्हणून तुमचा सर्वांचा प्रतिनिधी म्हणून 2 मिनिटात मी बोलणार आहे. 2 मिनिटं प्रत्येक जण म्हणतो, 10 मिनिटं लावतो. हा नेहमीचा प्रसंग आहे. ही एक नवीन म्हण पण आहे. 1971 सालची गोष्ट आहे. वाटत नाही आणि म्हणून त्यांचं आयुष्य वाया गेलं की काय असं त्यांनी शेवटी वाटावं असं वाटणं त्यांच्या वाट्याला येऊ नये म्हणून मी वाटून घेतोय सर्वांसमोर की हे लक्षात ठेवा की आपण शिकवतो तोच विषय म्हणजे आपलं जीवन नसतं. तसं सरांचं फिजिक्स तर शिकवायचे, त्यांना मला एक प्राध्यापक होते, त्यांचं नाव मी घेत नाही, पण ते नेहमी म्हणायचे ये 4 बच्चे मेडिकल को जाएंगे, पण ये 5वां आहे ना दिलीप, ये थोड़ा सा सर्कल करंट लावून थोड़ा सा कम गिर रहा है, नहीं जाएगा मेडिकल. त्याच वेळेला सर सांगायचे तू भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी जाशील, प्रयत्न कर. आणि ना इतकंच नाही, फक्त सांगणं नाही, तसं कृतीत आणणं. की बीसी हॉस्टेल त्याही वेळेला ट्युशनचे दिवस होते. बीसी हॉस्टेलचे अधिकारी पैसे द्यायचे, ट्युशन लावा बुवा, विद्यार्थ्यांना मोठं करा. सरकारी पैसे यायचे, ते सरकार सरांकडे जायचे. बाबू दादा त्या पैशाची पुस्तकं देऊन द्यायची आम्हाला. कोण करेल असं, कोण नाही करत. आज तर ट्युशनची वेळेसाठी श्वास घ्यायचं थोडं तरी शिकलं पाहिजे आणि तेच काम आमचे सर करतात. म्हणून या आजच्या प्रसंगापर्यंत आपण आलेलो आहोत आणि पुढचाही 100चा प्रसंग आपण या कसं आहे, विद्यापीठात कुलगुरू आहेत, पण कुलगुरू ते प्राध्यापक यांना जोडणारा जो कॅटलिस्ट दुवा लागतो, सर्व GRचं खरं इंटरप्रिटेशन करून माझा प्राध्यापक चुकला असेल तरी त्याला माफ करण्याची तरतूद आहे. ते नियमाने करता येऊ शकतं. मी आपली रजा असं चुकलं असेल तर माफी पुन्हा एकदा व्याख्या. धन्यवाद डॉक्टर साहेब. प्रत्यय यावा व त्याची अनुभूती घेता यावी असे आत्मीय भावाने उपस्थित असलेले सारे मान्यवर, या कार्यक्रमात ज्यांनी अत्यंत कष्ट घेतले, या कार्यक्रमाची गौरव समिती, दादांचे सारे अत्यंत आत्मीय बंधन आणि भगिनी, फेब्रुवारी महिन्यात कुसुमाग्रजांचा वाढदिवस होता. ते एकदा गाव या विषयावर बोलत होते. हे तिथल्या लौकिक विकासाच्या संकल्पनेने ओळखलं जात नाही. ते गाव, तिथे कोणती माणसं राहतात आणि ती कशी जगतात, त्यांनी कसं जगून दाखवलेलं आहे यावर ओळखलं जातं. हा संदर्भ मला अशासाठी द्यावासा वाटला की म्हटलं तर छान साखळी छोटंसं गाव आहे, म्हटलं तर कर्मभूमी असलेली मॅन पॉवरची ताकद असते. दादा हे त्या मॅन पॉवरचं प्रतिनिधित्व करतात. ते शिक्षक आहेत. माझ्या आयुष्यामध्ये शिक्षक हा अत्यंत आवडणारा प्रांत आहे आणि मला असं मनापासून वाटतं की घडवण्याची प्रक्रिया जितकी विद्यार्थ्याच्या बाबतीत होऊ शकते तितकी अन्य कोणाच्याही बाबतीत होऊ शकत नाही. असं तयार झालेलं एका विद्यार्थ्याचं आपण भाषण एवढंच ऐकलेलं आहे आणि तो आयुष्यात त्यांना विसरत नाही. असे न विसरणारे अनेक विद्यार्थी घडवणारे एक शिक्षक, आपण त्याला फार विरुद्धावले
नोकऱ्या केल्या, त्यांना विद्यापीठामध्ये मोठं स्थान मिळालं, ते कोणत्या स्थानापर्यंत बोलतं, हा लौकिक परिचय आहे. आंतरिक परिचय माझ्या दृष्टीने असा आहे की त्यांच्या आयुष्यामध्ये जी माणसं आली, जेवढी आली, त्या माणसांच्या बद्दल त्यांच्या जीवनामध्ये व्यवहार कसा आहे हे जास्त महत्वाचं आहे. तू घडावा, तू कष्ट करावे, तू परिस्थितीशी झुंज द्यावी, कोणत्याही गोष्टीची काळजी करू नये, काही कमी असेल तर मी तिथे जायला तुला तयार आहे, असं दादांचं एक वैशिष्ट्य. म्हणजे खेड्याच्या भाषेतलं वाक्य सांगायचं आहे, हाक मारल्यावर सगळेजण होकारा देतात, मात्र होकारा देणार आहे. हाक मारावी लागत नाही. मिळालं म्हणजे जीवन मोठं होतं असं नाही. मला लहानपणी प्रमाणपत्र मिळालं होतं, त्या प्रमाणपत्राच्या खाली एक बोलकी ओळ होती, आपले कर्तृत्व आपण अन्य दुसऱ्या मंडळींसाठी समर्पित करा, असं एक. ते दोघंही सर्वांना माहीत असलेले उत्तम होते, ते बोलून गेले आणि दादांचे विविध पैलू त्या दोघांच्या भाषणातून आपण ऐकले. त्याचबरोबर दादांचे भाऊ आणि बहीण यांनी त्यांचा जीवन प्रवासही आपल्याला सांगितला आणि बहुधा सगळ्यांना माहिती आहे. दादांचे माझी ओळखीला आता 60 वर्ष झाली. 1965 साली SSPPS कॉलेजला मी जळगाव जिल्ह्यातून धुळ्याला आलो होतो आणि तिथे मी प्रवेश घेतला. दादा माझ्याकडे 2 वर्ष होते आणि पण दादांचं व्यक्तिमत्व आणि दादांचा प्राचार्यांच्या बरोबर असलेले त्यांचे संबंध म्हणजे त्यांच्याकडे कामच करायचे. तर त्यामुळे दादांना सगळेच ओळखायचे आणि व्यक्तिमत्व असं होतं की नुसतं बाबू म्हणून भागत नव्हतं. त्यामुळे सगळे त्यांना बाबू दादा त्यापासून म्हणायचे. वसतिगृहातील विद्यार्थी सुद्धा इथनं शिक्षण घेतलेलं आहे. पण हे घेत असतानाही त्यांच्या इतरांसमोर ज्या अडचणी निर्माण झाल्या ते विद्यार्थी असताना सुद्धा सोडवत गेले. एक उदाहरण, ते आमचे थोडे ज्युनियर मित्र होते, ते इंजिनियर, सिव्हिल इंजिनियर झाल्यानंतर त्यांनी FYPSC नंतर इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला आणि तिथली परिस्थिती पाहून त्यांनी परतायचा निर्णय घेतला किंवा आपल्याला काही शक्य नाही. योगायोगाने त्यांची आणि दादांची भेट झाली. दादांना ते सांगत होते की असं असं मी परत जातो. दादा म्हणले तुझी परिस्थिती पुष्कळ बरी आहे, माझी तर तुझ्यापेक्षा वाईट आहे. त्या व्यक्तीपेक्षा त्यांना जास्त काळजी वाटायची. अशा पद्धतीने त्यांचा हा प्रवास आम्ही गेली 60 वर्ष पाहतो. बरं, नशिबावर माझा विश्वास नाही, पण एखाद्या माणसाच्या भोवती इतक्या अडचणी कशा काय सारख्या येतात हा प्रश्न पडावा. अशा अनेक अडचणींना त्यांना तोंड द्यावं लागतं. म्हणजे जसं काही ते त्यांची परीक्षाच पाहत होती परिस्थिती आणि या प्रत्येक अडचणीतनं तितक्याच दमदारपणे आणि अतिशय संयमपणे ते वाटचाल करत इथपर्यंत पोहोचलेले आहे. म्हणजे त्यांचा स्वतःचा एक मोठा ॲक्सिडेंट झाला, अगदी ते म्हणजे कोमात म्हणतो आपण तशा अवस्थेत ICU मध्ये होते. त्यातनं सुद्धा ते सहज बाहेर पडले. योगेशचा पूर्ण फॅमिलीचा ॲक्सिडेंट झाला होता आणि तोही खूप सिव्हिअर होता. त्यांचे 2 एक वेळा तरी पाय मोडले आहेत, पण त्यांनी या गोष्टींकडे कधीही असं जुमानलंच नाही. म्हणजे प्लास्टर असताना पायाला ते पोचून जायचे सगळीकडे. मग लग्न शिवळ्याला लांबचा शब्द आहे ना आणि आम्ही ऐराणी माणसं, त्यामुळे एवढा लांबचा मराठी शब्द तोही संस्कृत रूपी लक्षात ठेवणं कठीण असतं. म्हणून थोडंसं मागे पाहिलं, खरं मागे पाहावं पण कॉपी करू नये. कॉपी इकडं तर मी फार असतो म्हणून फक्त मागे पाहिजे. तर असं सांगण्यात आलं मला की हा समारंभ असला की त्यात ज्यांचा तो समारंभ आहे ते आणि त्यांची पत्नी किंवा स्पाऊस ज्याला म्हणता येईल, पत्नी असेल तर नवरा, नवरा असेल तर पत्नी, ज्यांचं पुन्हा लग्न नव्हावं. आता मी तर 80 कधीच ओळखली आणि मला काही असं भाग्य मिळालं नाही, कोणी लक्षच दिलं नाही.
आणि मला काही दुसऱ्या मुलीवर लग्न नव्हतं करायचं, त्याच बायकोबरोबर करायचं. मला वाटतं बाबूराव दादा आपल्यावर असा जो पुन्हा गोल प्रसंग आला आहे, यातच हे सिद्ध होतं की लोक तुमच्यावर किती प्रेम करतात आणि तुम्ही दोघं एकमेकांवर किती प्रेम करतात. आयुष्याची जी यशस्वीता हे यश असतं ते फार महत्त्वाचं नसतं. एक माणसं कशी जगली ते जास्त महत्त्वाचं असतं. आता मी काही मुद्दे उपस्थित पण करणार आहे, कारण संस्थाचालक समोर बसलेले, शिक्षक समोर बसलेले, नुसतं गोडू गोडू बोलून चालणार नाही. पण त्या अगोदर एक दोन मुद्द्यांचा मी उहापोह करतो वैयक्तिक त्या संबंधित. डॉक्टर दिलीप पाटील म्हणाले की, आणि मी तर त्यांच्याचकडे जातो, आणि डॉक्टर दिलीप पाटलांची जादू पण अशी आहे की त्यांनी मला वाटतं डॉक्टरकीपेक्षा प्राध्यापकी केली असती तर ते जास्त कदाचित यशस्वी झाले असते. त्यांना सगळंच जमतं. आणि मगाशी म्हणालो की या दोघांचं लग्न लावलं आणि गंमत काय पाहतो. आता जेव्हा आपण लग्न लावतो तेव्हा वराच्या मागे मामा असतो, वधूच्या मागे मामा असतो. आता मी लागली रत्नमाला त्यांना सांगितलं की मी मामा म्हणून तुमच्या मागे, म्हणजे ज्या माणसाच्या सत्काराला यायचं त्याचं या सहस्रदर्शन कार्यक्रमात होणाऱ्या खोट्या लग्नात किंवा खऱ्या लग्नात आपण मामा नसताना मामा भाऊ आणि असं मामा बनावं, याच्या इतकं भाग्य आणखी दुसरं काय असं. मी तात्विक पार्श्वभूमी काही फारसं मांडणार नाही मी, पण काही प्रश्न. दादाचे आयुष्य जगले ज्यामुळे त्यांना यश मिळालं, त्याच परिस्थितीत आता जो लहान किंवा धडपडणारा तरुण असेल, आजच्या तरुणाला जगता येईल काय याच्याबद्दल मला चिंता वाटते. आणि मला वाटतं आपण या प्रश्नाकडे लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे. कारण असं पाहिलं तर साक्रीला तुमचं फार पुढे पाहणार सॉरी साक्री तालुका म्हटलं पाहिजे. मी जिल्हा म्हणालो ना, कुलगुरूंनी केलेली चुकी मान्य नसते, चूक करायचा अधिकार गणितात कोणालाच नसतो, चूक दुरुस्त करते. पण साक्री तालुक्याचं वैशिष्ट्य की तो नेहमी प्रागतिक गोष्टींकडे पाहतो. म्हणजे धुळे तालुका घ्या किंवा सिंदखेड तालुका घ्या, त्या सगळ्यांची तुलना तरी साक्री बरोबर. तर या साक्री तालुक्यात सत्यशोधक समाजाची चळवळ सगळ्यात अगोदर आणि चांगल्याच केली. तसं इतर जिल्ह्यात झालं नाही. दादा निवृत्त झाले तेव्हा मला वाटतं दिलीप पाटील साहेब, डॉक्टर साहेब आणि आम्ही दोघं त्या कार्यक्रमाला तिथूनच तरी आमच्या परिचयाला सुरू. आणि जिल्ह्याला विद्यापीठ पण लबाड राजकारणी हे होऊ देणार नाही, कारण शिक्षणासाठी पैसा द्यावा लागेल हेच त्यांना आता मान्य नाही. कुठल्याही गोष्टीसाठी म्हणजे आता जर तुम्ही थोडा प्रवास करत असाल तर चांगले रोड जे होते तर ते आता पुन्हा बोलून त्याच्यावर कॉम्प्लीट तयार नाही. तर अशा परिस्थितीवर इतर जिल्ह्याने काय करायचं, त्यामुळे माझी वैयक्तिक इच्छावरही आम्ही सगळ्या जिल्ह्याचं बऱ्यापैकी झालेलं आहे. पण जो आदिवासी बहुल भाग आहे तो तसा त्याचा शहरी करण्याची जी प्रक्रिया असते त्याला सुरुवात देखील झाली. किल्ला मिळाला, फरक पडला. जळगावला विद्यापीठ मिळालं, शैक्षणिक गुणवत्ता वाढली. आणि म्हणून प्रत्येक जिल्ह्याला जर
शैक्षणिक गुणवत्ता वाढणारच आहे आणि त्या दृष्टीनं माझी आदिवासी समजतो आजच्या दिवशी एवढ्या थोर माणसांची ओळख झाली, भेट झाली, त्यांचे विचार ऐकले, त्याच्यामुळे दादांचे मी आधी आभार मानतो. मोठ्या मोठ्या माणसांजवळ मला बसवलं आणि त्यांचा सहवास लावला. आजच्या कार्यक्रमाचा मी अध्यक्ष जरी असलो तरी मी भाषण मॅनेज केलं. मुख्य दादांचं भाषण व्हायचं, माझं भाषण लोक ऐकतील तरी 2 मिनिटं होते. त्यांचे आभार मानून आंबेडकर ठाकरे साहेब, त्यांचं नाव आधी ऐकून होतो. फार शिस्तबद्ध युनिव्हर्सिटी, त्यांचं फारच मोठं नाव होतं. त्यांची भेट झाली. देवी अण्णा आहे त्यांचं ते, आणि आपले दादासुद्धा त्या लाईनीतच होते जवळजवळ आणि आता त्या लाईनीत पोचले. त्यामुळे आणि नेतृत्व आहे आवडे आमचे मित्राचे मित्र फराळ भेटसे आणि मोठी मोठी मंडळी इथं बसली आहे. माझे मित्र आलेले आहेत. डॉक्टर B.S. पाटील, डॉक्टर दिलीप पाटील, डॉक्टर B.P. पाटील, डॉक्टर राजेंद्रराव, असे बरेच मित्र आहेत. जाधव साहेब आहेत, आमच्या ग्रुपमधले आहेत. या कार्यक्रमासाठी आलेले सर्व मान्यवर नावं घ्यायला बसलो तर तुम्ही मला बंद करा. त्यापेक्षा सगळी नावं घेत नाही, सगळे मान्यवर आहेत आणि सगळ्या भगिनी. आता दादाविषयी काय जास्त बोलायचं, दादाविषयी बोलणं झालं आहे. आमच्या याच्यात एक शिकवत झालं, सिव्हिल सर्जन तेव्हा सर्टिफिकेट द्यायचं. जर वरच्या कमिटीने जर सर्टिफिकेट दिलं असेल तर सिव्हिल सर्जन अधिकार राहत नाही सर्टिफिकेट द्यायचं. म्हणजे मान्यवरांनी एवढं कौतुक केलं आहे तर आमचं कौतुक करायचं काही कारण नाही. ते आम्हालाही मान्य आहे, सगळ्यांना मान्य आहे. त्यामुळे दादाविषयी आम्ही आहे. या काळात ज्या काळात पोरं बाप केव्हा आई बाप केव्हा जातील किंवा कुठं पाठवायचं, आणि आता अशी परिस्थिती झाली आहे पोरगा शिकायला अमेरिकेत जातो, परदेशात जातो, पण त्यांच्या आजारपणासुद्धा ते येऊ शकत नाही. असा काळ आला आहे. आणि या काळात आमचा सरकार आईवडिलांचं लग्न लावणं या अशा सगळ्या ॲक्टिव्हिटीज केल्या. खरोखर मी त्यांना धन्य म्हणतो. आणि बाबूदादांविषयी रोज गोष्टी बोलतो मी. बाबूदादा म्हणजे असा माणूस होणे नाही, सांगितलं त्याचा सहभाग घेणार नाही, ते मान्यही करणार नाही आणि आपल्यालाही विरोध करणार नाही. आपण कोणाची चुकी दाखवली त्यांना आवडत नाही. त्यांचा हा स्वभाव असा आहे म्हणजे घेण्यासारखं आहे. या वयातसुद्धा एवढे ॲक्टिव्ह आहे. त्याविषयी ते वयाविषयी बोलतच नाही कधी. आमच्या बैठका होतात, बसतो, सगळे गप्पा मारतो. मला हे करायचं आहे, मला ती संस्था वाढवायची आहे, ते वाढवायचे. तुम्ही बाबूदादांचा कार्यभार फक्त माझ्या स्मरणशक्तीत नाही एवढे सगळे नावं. कोणत्या संस्था आहेत त्यांच्या, खूप संस्था आहेत त्यांच्या. म्हणजे खरोखर ते इतके बिझी असतात तर माझ्याकडे भेटायला येतात ना, 15-1 मिनिट येतात. आले का फोन दादा म्हटलं भेटायला येत जाल तर फोन बाजूला ठेवून तरी येत गाडीत. एवढाही वेळ मिळत नाही, इतका संपर्क आहे त्यांचा लांडगा. आणि त्यांना कोणी ओळखत नाही असं का लागत नाही. सगळीकडे महाराष्ट्रभर त्यांचे डॉक्टर ओळखीचे आहेत. आणि कुठे सांगितलं का कुठं जायचं आहे इथं चालू मी तो माझा विद्यार्थी आहे, त्या विद्यार्थीचा मित्र आहे. सगळे स्पेशालिस्ट त्यांचे. दादा म्हटलं आणि असतो दादा तुम्ही फुकट शिकवली गेली पण आता वसूल करून राहिलं डॉक्टरांकडून फुकट ऑपरेशन केले. त्यांचे 8 ऑपरेशन झालेले. 8 ऑपरेशन म्हणजे असा माणूस मी तरी नाही बघितला.
आपलं मेडिकलमध्ये आपण तर म्हणतो बा हे होणार नाही, सिरियस आहे. तर ती हिप जॉईंटचे 4 ऑपरेशन झाले आणि सगळे सक्सेसफुल झाले. एवढंच नाही, त्यांना लिव्हर कॅन्सर झाला होता. लिव्हर दादा म्हटलं आता, आणि प्रत्येक रिपोर्ट मला पाठवणार आहे. प्रत्येक कुठं काही तपासणी झाली का मला पाठवणार होती. म्हणजे सगळे असा वेगळा माणूस आहे दादा. महत्त्वाचे होते त्यांनी काही हरिभाऊ पाटील यांच्या नावाने जे मंगल कार्यालय नंदुरबारला काढलं, त्या त्यांच्या प्रयत्नानेच काढलं आणि इतकं भव्य बनवलं आहे. गव्हर्नमेंटने सुद्धा 2 कोटी रुपये दिले त्यांना. हे सगळ्यांना बरोबर घेऊन कसं काम करून घ्यायचं, कोणाला कसं सांगायचं काय, दादाच करू लागले. दादांना 100 वर्ष तुम्हाला वाटतं जर केलं पण असं राहिले पाहिजे. त्यांच्यामुळे आमचंही थोडंसं आयुष्य वाढेल, तसं फायदा आहे आमचाही. दादांना वहिनींना सगळ्यांना शुभेच्छा देतो. चांगलं आयुष्य राहावं, हेल्दी राहावं. आपले सगळेजण आले, आमच्या कमिटीने खूप चांगलं काम केलं. विजय सर आहे, कुंवर सर आहे, आचार्य निर्णय आहे, सगळ्यांनी खूप मेहनत घेतली. असा भव्य कार्यक्रम आयोजित केला. त्यांनाही धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादासाहेब. असलेल्या भगिनींना हात जोडून नम्र विनंती करतो की आपल्याला आपसात बोलण्याला भरपूर वेळ असतो, अशा ठिकाणी बोलू नये अशी मी नम्र विनंती करतो आपल्या सर्वांना, की समोर बोलणारा आपल्याला काय बोलतो हे ऐकणं महत्त्वाचं असतं. त्याच्यातून आपल्याला काही घ्यायचं असतं. म्हणून कृपा करून शेवटचं जेवढं माझा ऐकता येईल तेवढं शांतपणे ऐकावं अशी नम्र विनंती करतो. प्रथम माझे आई वडील, ज्यांनी ज्यांनी मला संस्कार दिले, घडवलं ते गुरुजन, या मित्रांच्या सहवासात मला घडता आलं ते मित्र, ज्यांच्याबरोबर काम केलं, प्रथम त्यांच्या प्रती, त्यांच्या स्मृतीला अभिवादन करतो. या आगळ्या वेगळ्या साक्री तालुका गौरव समितीने आयोजित केलेला हा सहस्त्रचंद्र दर्शन आणि गौरव समारंभ, त्या गौरव समारंभाचे अध्यक्ष माझ्या आयुष्यातील फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड, विद्यार्थी दशेपासून असलेले आदरणीय दादासाहेब डॉक्टर जी.एन. मराठे, माजी सिव्हिल सर्जन, धुळे आणि जळगाव. मी भरपूर अनुभवलं आहे, परंतु उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची निर्मिती होत असताना त्या टेकड्यांवरती तात्यांबरोबर किंवा इतर वेळेला काट्या कोट्यातून पाय वाटेने जाताना मला विचार यायचा की हा काय वेळा माणूस आहे, एवढ्या काट्या कोट्यातून डोंगरावरती विद्यापीठ कसं उभं राहील. परंतु थोड्या वेळामध्ये आपल्या परिश्रमाने अत्यंत सुंदर, भारतामध्ये नसेल असं विद्यापीठ, हे नुसत्या बिल्डिंगांनी नाही, त्याबरोबर गुणवत्तेने सुद्धा उभं केलं. ते आदरणीय प्रथम कुलगुरू तात्यासाहेब एन.के. पाटील आणि एन.के. ठाकरे यांचा, पाटील ऐकलं ना, ज्यांचा सहवास मित्र म्हणून मला लाभला. आदरणीय दुसरे कुलगुरू डॉक्टर अण्णासाहेब के.बी. पाटील, ज्यांचं या तालुक्याकडे बघत असताना कधी राजकारणामध्ये सुद्धा होते, वकील व्यवसाय केला, न्यायाधीश म्हणून सुद्धा राहिले, परंतु कधीही कुठला मला नाही वाटत की डाग लागला असेल असे आदरणीय ॲडव्होकेट बापूसाहेब जे.पी. देशले,
ज्यांच्या विचारांची पेरणी मी सतत ऐकत असतो, जिथं शक्य असेल तिथं जात असतो आणि खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की या महाराष्ट्रामध्ये प्राचार्य शिवाजीराव भोसलेंच्या नंतर विचारांची पेरणी जर मी ऐकली असेल तर ते माझे सन्मित्र प्राध्यापक पाठक सर, या वास्तूचे आणि या संस्थेचे अध्यक्ष परागदादा बेडसे, माझ्या धर्मपत्नी सौरत्ना आणि इतके तोलामोलाची माणसं समोर बसली की प्रत्येकाचं नाव घ्यावंसं वाटतं. ते खरं म्हणजे आमच्या ठिकाणी स्टेजवरती पाहिले, पण नाईलाज असतो, प्रोटोकॉल म्हणून समोर बसावं लागतंय. असे सगळे मान्यवर बंधू आणि भगिनी, प्रथम गौरव समितीचं मी आभार मानतो की सोन्या चांदीचं काय देण्यापेक्षा बैलगाडी तुम्ही मला दिली, त्या बैलगाडीच्या माध्यमातून माझं बालपण तुम्ही आठवण करून दिलं. मी प्रथम मानस संपत्तीपेक्षा, भौतिक संपत्तीपेक्षा विचारांच्या संपत्तीने मोठा असतो, हे जागतिक सिद्ध झालेलं आहे. आणि अशा वेळेला जर आपण काही घडलो असेल, जर आपण ताकमाने उभं राहिलो असेल आणि त्यांचे कष्ट हेच महत्वाचे आहे. मित्र हो, तुमचा विश्वास बसणार नाही. बहीण बोलली, भाऊ बोलले, ते तर माझ्यापेक्षा लहान, पण मी स्वतः डोळ्यांनी बघितलेलं माझ्या आई वडिलांचे कष्ट मी नाही दिसले. मी जेव्हाही काही चांगले केलं असेल, किंबहुना नंदुरबार जे माझे मित्रमंडळी आलेली आहे त्यांना माहिती आहे की मी घराच्या बाहेर जाताना दरवाजावरती माझ्या आई वडिलांचे फोटो ठेवलेले आहेत. त्यांना अभिवादन करतो आणि त्यांचे संस्कार पाळण्याचा प्रयत्न करतो. कारण प्रत्येकाला आई वडील असतात, प्रत्येकाचे आई वडील मुलासाठी कष्ट करतात, याच्याबद्दल प्रश्नच नाही. परंतु मी व्यक्तिगत जेव्हा माझं बालपण आठवतो त्यावेळेला माझ्या आई वडिलांचे कष्ट अपार होते. भावा बहिणीने सांगितलं ते सत्य आहे, पण मी अनुभवलेलं. माझ्या वडिलांनी काही काळ दुसऱ्याच्याकडे काम केलेलं. मला हे जे भाग दिलं तुम्ही, एक पुस्तक जे झालं वात्सल्य सिंधू, त्याच्यावरती सुद्धा आहे. सारा दिवस घरातलं प्रत्येक स्त्री काम करते, त्याच्या व्यतिरिक्त गावातल्या बाळाचे चुली घालून देणे, त्यावेळेस चुली होत्या, सुवास शिवून देणे. माझं घर त्यावेळेच 20x12, 20 फूट लांब आणि 12 फूट रुंद. याच्यामध्ये मागे एकच दरवाजा, मागे स्वयंपाकगृह, चुलीवरती स्वयंपाक. की आई घराच्या याच्यामध्ये काय करत असेल विचार, आयुष्यभर मला दिशा देणारं राहणार आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा असा की तुम्ही ज्या आवारात काम हे कार्यक्रम केलं ना, ते सुद्धा मला फार अभिनंदन आणि आनंद देणार आहे. त्याला कारण असं की प्राथमिक शिक्षण कावठ्याला झाल्यानंतर ज्या वेळेला न्यू इंग्लिश स्कूलमध्ये 8वीला पदार्पण केलं, तात्यासाहेब खऱ्या अर्थाने मला त्यातूनच दिशा मिळाली. म्हणजे मी 11वी चांगल्या मार्कांनी पास झाल्यानंतर मला धुळ्याला जाताना चिठ्ठी देणारे कैलासवासी SK बापू आणि कैलासवासी कौतिक दादा, त्यांचे चिरंजीव मोठे NK अण्णा नुकतेच 1958-59ला लेक्चरर म्हणून लागलेले होते आणि मी 63-64ला प्री डिग्रीला गेलो. पहिल्या वर्षी ते काही कुठं उपप्राचार्य किंवा त्यांच्या हातात काही होतं असं नाही. म्हणून जेमतेम नाना समोर बसलेले आहेत, आम्ही त्यावेळेचे मित्र आहोत. त्या हॉस्टेलमध्ये राहून एखाद्या मराठी नावाच्या पोलीस आपल्या मिलिटरीच्या माणसाकडे बाजरी वगैरे देऊन जेवण करायचो. पण ते वर्ष माझं फार कष्टाचं गेलं. म्हणून माझा बागे नावाचा मित्र होता, तोही माझ्यासारखा होता. आम्ही रात्रीमध्ये पळून गेलो, पुण्याला गेलो, अनाथ विद्यार्थीचा तपास केला. 1786 पुणे अनाथ होते, 1786 सदाशिव पेठ. दुसऱ्या वर्षी महत्वाच्या वर्षी प्री प्रोफेशनलला, त्या वर्षी मी अनाथ विद्यार्थीकडे पुण्याला जॉईन झालो. परंतु त्या ठिकाणी आमचा नंबर 74ला लागला. तिथं
काय शेवटी काय किती जरी कोणी देत असलं तरी काही गोष्टींना पैसा लागत असतो. तिथेही अडीअडचणी आल्या. माझ्या सुदैवानं नशिबानं 1965ला अण्णासाहेब हेंचे पाटील प्राचार्य झाले. मी अण्णांना भेटलो. अण्णा मला यायचंय धुळ्याला, मदत होईल का रे? ये. इमिजिएटली SYBCला ॲडमिशन घेतल्याबरोबर मला मलेरिया हॉस्टेल गरीब विद्यार्थ्यांसाठी तिथं प्रवेश दिला आणि बोर्डिंग मराठा बोर्डिंग शाखा नंबर 2 जी सुशी नाल्यावरती डॉक्टर श्यामराव ठाकरे असेल तर तो साक्षीदार आहे की आम्हाला मराठा बोर्डिंगमध्ये जेवायला मिळालं. SY त्या मराठा बोर्डिंगमध्ये जेवलो. आणि BSc करत असताना तुम्हाला एक सांगतो की मी का म्हणतो की न्यू इंग्लिश स्कूलचं काय या परिवाराचं माझ्यावरती प्रचंड उपकार याच्यासाठी आहे की त्यावेळेला आंबेडकर हायस्कूलला पेरिसपूरचे SI मोरे सर मुख्याध्यापक झाले होते. मी त्यांना भेटायला गेलो. त्यांना सर्व माहिती होतं कारण ते मला नेहमी उशिरा आलो कारण ती शेंडी होती आणि हाफ पॅन्ट हाफ शर्ट अगदी आणि गबाळा माणूस. कारण काय आमची बाई म्हणते का हो तुम्ही आयुष्यात तरी आरशासमोर तरी बघितलं का? ही वस्तुस्थिती समोर बोलतोय मी, मागे पुढे का अशा गावाला त्याला आला का शेंडाळा इकडे या पुढे या SI मोरे. त्या माणसाने मी भेटायला गेलो. अरे तुला गरज आर्थिकची आहे, तू माझ्या 11वीला अंकगणित शिकवायला ये, मी तुला दरमहा 80 रुपये देतो. त्या 80 रुपयाची आर्थिक व्यवस्था माझी झाली. दुसरे माझे गुरु होते BB महाजन इथं 9वीला. ते महाजन हायस्कूलला गेलेले होते. त्यांना भेटायला गेलो. त्यांनी त्यांच्याकडे राहणाऱ्या मुलांची शिकवणी दिली. एक देशकिरवाड्याचं बघा डॉक्टर होते, ते कारखान्याचे संचालक सुद्धा झाले होते. बाकीच्यांना आठवत असेल ना बघ. म्हणजे अशा प्रकारे आर्थिक व्यवस्था सुद्धा झाली. दिवाळी झालो. SS साहेबा तात्यासाहेब SS साहेबा मी BSc करत असताना त्यांच्या सासऱ्याची फागण्याला हायस्कूल होती. अनट्रेन ग्रॅज्युएट मी म्हणजे B.Ed झालेलं नाही, काही झालेलं नाही. अशा अवस्थेत SS साहेबांनी मला त्या फागण्या हायस्कूलला शिक्षक म्हणून नोकरी दिली. 119 रुपये मिळायचे. म्हणजे काही वेळा आमची बहीण म्हणते का रे भाऊ मी ठीक आहे साखरेत शिकणार डोळ्याला शिकणार ठीक आहे पण पुण्याला काय काय होतो. अगदी बरोबर घेतात. म्हणजे मी हे का म्हणतोय की माझा स्वभाव माझं मन हे जे तयार झालं ते अनुभवातून झालेलं आहे. मी माझे आईवडील म्हणायला लागले की भाऊ जाऊ दे ना काय लांब राहत आपल्याकडे साखरीचं आप्पासाहेबांना हायस्कूलला नोकरी कर घराकडे लक्ष दे. मी आलो आप्पासाहेबांना भेटलो. पराग दादा तुम्हाला माहित नसेल आप्पासाहेब त्यावेळेला बोलायचे नाही, वाचा बंद होती. 12 खडी असं पुढे हे राहायचं. 400 भाऊसाहेब होते. 400 भाऊसाहेबांना बोलवलं. ते बोट ठेवायचे. हे गावठ्याचे BS पाटील यांना शिक्षक नोकरी देणे. हो बाहेर आलो तर महाभाऊंनी आधीच माझे मित्र कैलासवासी नांदरे शशिकांत नांदरे यांना अपॉइंटमेंट दिलेली होती. मी म्हटलं ठीक आहे तर आप्पांच्या समोर मला बोलता आलं नाही. मी परत गेलो आणि ठरवलं काही गोष्टी ज्या होतात त्या कशा चांगल्यासाठी होतात की आता आपल्याला साखरेला नोकरी मिळत नाही. मी सरळ तात्यासाहेब औरंगाबादला गेलो. फिजिक्सवाल्यांना SY कोणतं मॅथमॅटिक्स असेल तर गणित MSc करता येतं म्हणून जवळ 8-15 दिवस त्या औरंगाबादला नोकरीसाठी फिरलो. नोकरी मिळाली नाही. अर्ज केलेला होता कोल्हापूर युनिव्हर्सिटीला पुणे विद्यापीठामध्ये फिजिक्सला. योगाने माझा फिजिक्स डिपार्टमेंटला त्यावेळेला फक्त पुणे विद्यापीठाचं फिजिक्सचं. आणि तुम्हाला अण्णा काय तुमच्यासमोर काय बोलायला पाहिजे केवळ आणि केवळ त्या थोड्याशा जागेमध्ये अंमळनेर आणि जळगावची जास्त मुलं असायची फिजिक्सचे. नेहमीचा दबदबा काही मागचा पुढचा विचार केला नाही. आपल्याजवळ काय आपला मागे कोण आहे तो 1 महिन्याचा 2 महिन्याचा पगार फाकण्याचा घेतला आणि सरळ चालला गेलो पुण्यात. आणि पुण्याला त्यावेळेला विद्यार्थी सहाय्यक समिती नावाची दुसरी चांगली विद्यार्थ्यांना मदत करणारी समिती होती. त्या विद्यार्थी सहाय्यक समितीमध्ये 25 रुपयामध्ये राहायची आणि खायची व्यवस्था होती. गोखलेनगर वडा वस्ती आहे गोखलेनगरला तिथं व्यवस्था झाली काय. इंद्रसिंग वसावे माझे आमदार साक्षीदार येतात विद्यार्थी सहाय्यक समितीच्या. अशा प्रकारे MSc झाले. हे मी का म्हणतोय की मी केलं असं नाहीये, मला हे मिळालं. मित्र अरे मला त्या विद्यार्थी सहाय्यक समितीमध्ये कटली भाजी हे माहीत नव्हतं. पण आमचे मित्र मेडिकलला जायचो नानाकडे
डॉक्टर कैलासवासी बाबा देशले गेले त्यांच्याकडे, कधी कधी शामरावकडे, कधी कधी इंजिनिअरिंगला भागले असतील, रमेश शिंदे असतील, अनेक मित्र. म्हणजे मला असं कधी जाणीव होऊ दिली नाही की बुवा काय घेऊन असेल हा विद्यार्थी समितीला आहे का. जाधव साहेब बसलेले आहेत, म्हणजे त्यांनी तर सगळं माझ्याबरोबर अनुभवलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारे सहकार्य मिळत गेलं आणि म्हणून मी जीवनामध्ये जगत असताना आपण वाढलो, इथपर्यंत आलो, ही आपली कर्तबगारी नाहीये. आपल्याला जी समाज माध्यमं मिळाली, बोर्डिंगमध्ये जेवायला मिळालं, मलेरिया हॉस्टेलमध्ये राहायला मिळालं, पुण्याला अनाथ विद्यार्थीकडे राहायला मिळालं, पुण्याला विद्यार्थी सहाय्यक समितीमध्ये राहिलं. अनेक माझ्या गुरूंनी मला पुण्याला मी MSc करत असताना इलेक्ट्रॉनिक्सला बडवे सर म्हणून होते, फिजिक्सचे हे फर्ग्युसनचे. मी सरांना विनंती केली की सर मला आर्थिक फार अडचण आहे, तुम्ही जर काही दिलं शिकवायला तर बरं. फर्ग्युसन कॉलेजला डेमॉन्स्ट्रेटर म्हणून मला त्यांनी 7.5 ते 9च्या दरम्यान 2 तास काम दिलं. 145 रुपये मिळालं. डॉक्टर दिलीप पाटील सर हे याला साक्षीदार डॉक्टर बाबा भामरे आहे. डॉक्टर बाबा भामरे हा माझा प्री डिग्री सायन्सच्या फर्ग्युसनचा विद्यार्थी आहे. रामराव दादांचा चिरंजीव म्हणून मी त्यांना नेहमी हॉस्टेलवरती भेटायला जायचो. माझ्या बॅचला ते नव्हते. हे तुम्ही उल्लेख केला ते डोक्यात आपला डॉक्टर चारू दत्त आपटे, म्हणजे सांगावं असं वाटतं. कैलासवासी बाबा देशले मला डोळ्याचा जेव्हा त्रास होतो तेव्हा पुण्याला घेऊन गेले. आम्ही रात्री 8:30-9ला पोहोचलो. बाबांचा मित्र म्हणून थांबले होते. माझं सगळं डोळ्याचं तपासलं आणि मी पैसे काढून फी द्यायला गेलो. चालू दत्त म्हणून आपले म्हणतात, दादा सर, पाटील सर तुम्ही मला विसरले, मी तुमचा चारू. कारण तो मधु मालती आपले गणिताच्या प्राध्यापिका, त्यांचा चिरंजीव आणि विद्यार्थी सहाय्यक समिती ज्यांनी निर्माण केलं ते डॉक्टर आपटे, त्यांचे वडील. आणि त्यामुळे ते म्हणजे पैसे द्या येऊ नमस्कार. मला जे अशा प्रकारे मिळालं ते केवळ आणि केवळ ही माध्यमं मिळाली म्हणून सांगताना. म्हणून जीवनामध्ये जेव्हा मी 2 पैसे कमवायला लागलो त्यावेळेला ती जाणीव ठेवली. आता साहेब 71 ते 77 पर्यंत प्राध्यापकांची अवस्था फार वाईट होती. पगार रेग्युलर होत नव्हते. 6-6 महिन्यांनी पगार व्हायचे, उधाऱ्या असायच्या. आम्हाला घरभाड्याचे हे रेग्युलर भाडं, मागचं थकीत भाडं, SR पाटील आहेत नाही, त्याच्यावरती सरचार्ज, त्यातरी दंड व्याज. घर कोणी देईना कारण भाडं देऊ शकत नव्हतो. अशा वेळेला मी माझ्या बहिणीला, माझ्या भावाला, माझ्या चुलत भावाला शिकवायला गेलो. अशा याच्यामध्ये माझ्या मिसेसने लिहिलेलं आहे. ते जे पुस्तक प्रकाशित झालं ते अर्धवट असल्यामुळे आम्ही तिने लिहिलं आहे की BS पाटीलला जर सांगितलं का हो ना पीठ सरगे का अशी विचारतात ते म्हणजे पीठ सरल्यानंतर बुवा काहीतरी आणतील ते. आणि वस्तुस्थिती होती. अशा परिस्थितीमध्ये केवळ आणि केवळ संघटनेच्या माध्यमातून लढे दिले. 52 दिवसाचा संप झाला आणि त्याचा 1977 सप्टेंबर पासून खऱ्या अर्थाने प्राध्यापकांना त्याच्यातून पगार मिळायला लागला आणि त्यामुळे आज प्राध्यापक सुरक्षित आणि हे आहे. मित्र हे सगळं अनुभव असल्यामुळे जीवनाचं की मी नाही, माझ्या मागे माझे मित्र. काय आता एकेका मित्राचं नाव सांगू की फार मित्रांनी सहकार्य केलं. कधी मला आठवण होऊन दिली की गरिबीतून जातोय की काय. अनेक सहकार्याने सुटी लागली MSc असताना तुम्हाला विद्यापीठाचे डॉक्टर घोगरे लावून द्यायचे, पारा घोगरे. त्यावेळेला त्या विद्यापीठाच्या परीक्षा विभागात तो शामराव असेल ना, तोही माझ्याजवळ काम करायचा. म्हणजे त्या 2-3 महिन्यामध्ये निदान 2-3 हजार रुपये आम्हाला पगाराच्या निमित्तानं मिळून जायचो. पण असे जे अनुभव जीवनामध्ये आले त्याच्यामुळे सामाजिक मला दृष्टिकोन मिळाला. मी प्रत्येक क्षेत्र असेल तिथं हात घालण्याचा प्रयत्न केला. मी म्हणजे मला सांगावं असं वाटतं, तुम्हाला वेळ झालेला मला कल्पना आहे, परंतु हीच वेळ सांगण्याची की मी GT पाटील महाविद्यालयामध्ये असताना पतपेढीचा मला म्हणजे मी पुण्याला गेलो असताना फॉर्म भरलेला आहे. GT पाटीलचे काही प्राध्यापक असतील, शिक्षक शिक्षक बंधू असतील ते सांगतील. यांनी मी नसताना फॉर्म भरून दिला आणि मला बिनविरोध निवडून आणलं. आणि मी त्या ग्राउंडला लागून जागा होती, त्यांना सिमेंट, लोखंड, पत्रे काय असेल ते उधार
घेऊन यायचो आणि ज्यावेळेला त्यांचं कर्ज मंजूर असेल त्यांना पोचवायचं. कदाचित सुनील टोर असेल इथं एखाद्याला काही लाखो रुपयाची अडचण जागा तयार नव्हतं त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी प्लॉट घेऊन दादांनाही प्लॉट होता त्या ठिकाणी आम्ही ती हाऊसिंग सोसायटी सरस्वती हाऊसिंग सोसायटी स्थापन केली. याचं कारण सांगतो त्यावेळेला कर्ज असतं तुमचं दिलं कागद आणि कर्ज मिळत होतं बँकेत तशी परिस्थिती नव्हती. फक्त एकमेव सोसायटी होती हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन आणि त्याचे चेअरमन आदरणीय नानासाहेब झेडपी पाटील होते. नानासाहेबांना तिथं बोलवलं त्यांनी सर्वांचे कर्ज मंजूर केलं आणि ती आपली घरं उभी राहिली. देशपांडे सरांनी मला 82 मध्ये प्राचार्य झाल्याबरोबर NSSचे कार्यक्रम अधिकारी केलं. अनेक कामांपैकी एक सांगतो ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये चांद्यापासून बांद्यापर्यंत विद्यापीठाची सायकल रॅली झाडे लावा झाडे जगवा निघाली त्यावेळेला मी सायकलवरून म्हणतो 43 विद्यार्थी बरोबर आणि पैठणपर्यंत सायकलवर गेलेलो आहे. 1 लाख झाडं त्या ठिकाणी आपेगावला ज्ञानेश्वर महाराजांचा आजोळ आहे तिथं झाडं 1 लाख झाडं लावलेली आहेत. अशा प्रकारे वेळेप्रमाणे काम करत राहिलं. गरीबाची मुलं LPSC UPSC ची परीक्षा देऊन अधिकारी व्हायचं ते बंद पडलं होतं. मी ज्यावेळेला MC मेंबर झालो त्यावेळेला त्या विद्यापीठाच्या सिनेटमध्ये आर्थिक बजेट मांडत असताना सर्वांचं आव्हान होतं की कायमस्वरूपी याचं निर्माण करायला पाहिजे आणि म्हणून नंदुरबारला एकलव्य प्रशिक्षण केंद्र त्यांनी जो उल्लेख केला अत्यंत भव्य के. पाटील कुलगुरू झाले आणि ते बंद पडेल की का अशा वेळेला अण्णासाहेब पाटील उभे राहिले आणि जवळजवळ आज 70-80 लाखाचं ते केंद्र उभं राहिलेले. त्या ठिकाणी मुलांना अभ्यास करणारे अभ्यासिका आहेत. मला सूचना आलेल्या मी आटोक्त घेतो. म्हणजे अशा प्रकारे विविध माध्यमातून काम करण्याचा मी प्रयत्न करत राहतो. जिथं माझा काही संबंध नसेल तिथेही करायचा राहतो. काही नेते मंडळी साखळी तालुक्यातले आलेले माझा काही संबंध नसताना फक्त अर्धा 1 एकर जमीन माझ्यावर नावावर आहे बागायचं अजिबातच नाही आणि उसाचं भांडही पिकत नाही. अशा वेळेला मी तर मित्र जे कर्मचारी कारखान्याचे त्यांच्या मागे सतत 5 वर्षापासून अरे तुम्ही काही करा परंतु हा कारखाना जिवंत करा. ही जीवनदायी आहे लोकांची शेतकऱ्यांची साखळी तालुक्याची जीवनदायी त्यासाठी सुद्धा सतत धडपडत राहतो. म्हणजे अशा प्रकारे वेळेपणापणे उद्योग करतो. त्याला कारण असतं मला जीवनातलं एक शास्त्र माहिती आहे. तुमच्या डोक्यात जर विचार आला तो तुमच्यापर्यंत ठेवू नका तो व्यक्त करा आणि तो कुठेतरी अस्तित्वात येईल याचा प्रयत्न केला. शेवटचं सांगतो तात्यासाहेब तुम्ही म्हटले की प्रत्येक जिल्ह्याला विद्यापीठ पाहिजे. डॉक्टर गावित आत्ताच गेले नंदुरबारचे मला वाटतं डॉक्टर NT नांद्रे असतील. मी हा जाहीरपणे डॉक्टर गावितांना त्यावेळेला त्यांची मुलगी खासदार होती हिना गावित की या नंदुरबार जिल्हा आणि साक्री तालुक्याचा काही आदिवासी भाग जोडून तुम्ही आदिवासी विद्यापीठ काढा आणि त्याप्रमाणे त्यांनी ती सुरुवातही केलेली आहे. फक्त प्रश्न असा आहे की त्या राज्यपाल हे करतो राज्यपाल महोदय म्हणतात की नाही नंदुरबारला नाही होणार ते नाशिकला होईल. हा फक्त प्रश्न चाललेला आहे परंतु विद्यापीठ कुठल्याही परिस्थिती होईल. शेवटचा मुद्दा तुमच्या डोक्यात कसं आलं काय आलं मला माहीत नाही. मी आजपर्यंत अनेक कार्यक्रम केले मी सहभागी घ्यायचो पण या मंडळींनी मला येऊही नाही दिलं. त्यांच्या ग्रुपलाही घेतलं नाही. काय चाललंय काही सांगत नाही. ते एवढंच म्हणाले की तुम्ही 9:09ला गेस्टसह या आणि आमचा सत्कार सन्मान स्वीकारा. हे असं कुठंच नसतं थोडंफार ऐकावं लागतं. परंतु तुम्ही इतक्या चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम केला मला नव्हे परंतु ह्या निमित्ताने एक चळवळ तुम्ही उभी केलेली आहे. हार तुरे आणि गुच्छ आणि नारळ आणण्यापेक्षा तुम्ही ग्रंथ आणा. आज या ग्रंथांच्यामुळे एक चळवळ निर्माण झालेली आहे. गौरव समिती मी तुमचं किती कौतुक करू आणि हे नाही अरे किती तात्यासाहेबांनी 1100 ग्रंथ दिले माहिती आहे ना. आता मला डॉक्टर मराठे बोलले की ते अध्यक्ष शाहीर हरिभाऊ पाटील ट्रस्टचे की शाहीर हरिभाऊ ट्रस्टतर्फे या साक्री तालुक्यातल्या प्रत्येक शाळेला एक संविधानचं पुस्तक आम्ही देऊ आणि एक पुस्तक शाहीर हरिभाऊचं देऊ. म्हणजे हे सर्वात हे माझं सहस्रचंद्र दर्शनने अमुक करण्यापेक्षा सुद्धा ही जी ग्रंथालयाची चळवळ तुम्ही सुरू केलेली आहे. अण्णासाहेबांनी जवळजवळ 50-60 ग्रंथ दिलेले आहेत.
अनेक माझे मित्र आहेत की 100च्या पुढे ग्रंथ दिलेले आहेत. माझी नम्र विनंती एवढीच आहे, तुम्ही घाई करू नका, त्याची बुकलेट काढा, कोणी दिले, कोणाला दिले, याचं सर्व त्याच्यामध्ये उल्लेख होईल अशा प्रकारे करा. आणि तुम्हाला या चळवळीसाठी जेही सहकार्य लागेल, कारण ही फार महत्त्वाची चळवळ तुम्ही निर्माण केली. कारण वाचा ही संस्कृती संपत आहे, सरकार प्रयत्न करत आहे, परंतु त्या सरकारच्या प्रयत्नापेक्षा ही लोक चळवळ फार महत्त्वाची होईल, परिवर्तनाची होईल. मला बरंचसं तुम्ही सहन करून घेतलं त्याबद्दल आपलं सर्वांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर सभागृहातील सर्व मान्यवरांना विनंती करण्याच्या निमित्ताने शुभेच्छा द्यायच्या आहेत आणि मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी ग्रंथपूजेसाठी मंचाच्या अग्रभागी यावं. समोर बसलेल्या सर्व मान्यवरांनी कृपया पुढच्या आपण स्थानापन्न व्हावं. फक्त मंचावरील मान्यवर ग्रंथपूजेसाठी ही तुला दादांची आठवण म्हणून नक्कीच प्रेरणादायी ठरेल, नक्कीच प्रेरणादायी ठरेल. आदरणीय दादांची ग्रंथ तुला आपण सर्व मान्यवर आणि श्रोत्यांच्या उपस्थिती या ठिकाणी संपन्न होत आहे. सर बरोबर आहे आता थोडं मागे या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते मॅडम थोडं साईडला ग्रंथ तुला होत आहे. मोठ्या प्रमाणात पुस्तकंही जमा झालेली आहेत. सोहळ्यानंतर काही दिवसानंतर ही पुस्तकं सर्व शाळा यांचा मी या ठिकाणी समितीच्या वतीनं आभार व्यक्त करतो. ज्या मनात आम्हाला हा सहस्रचंद्रदर्शन सोहळा करण्यासाठी अनुमती दिली ते गौरवमूर्ती आदरणीय दादासाहेब B.S. पाटील आणि ताईसाहेब रत्नाबाई पाटील यांचे देखील मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमासाठी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावचे प्रथम कुलगुरू